चेंबूर दुर्घटनेतील अहवालावरून बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. अहवाल आमच्याकडे न देता तो परस्पर प्रशासनाकडून सादर करण्यात आलाय. त्यावरून बाजार आणि उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्या समितीची सभा असून मला आपल्याला सदस्य विचारतील तेव्हा मी अहवालावर काय उत्तर देणार असा सवालही गाला यांनी केलाय. बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. मॅडम, चेंबूर दुर्घटनेचा अहवाल आलेला आहे. या अहवालासंदर्भात आपल्याला काय म्हणायचं आहे? अजूनपर्यंत मला कुठलाही अहवाल भेटलेला नाही आहे. पण महानगरपालिकाकडून तर तो अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे, त्या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. त्यांनी प्रकाशन काय केला, कोणाला केला, मला काहीही माहिती नाही आहे. ॲज बाजार उद्यान कमिटी चेअरमॅन मला कुठलाही DMC, AMC, MC कडून कुठलाही ऑथेंटिक लेटरची कॉपी मला पाठवण्यात आलेली नाही. पण असं का, तुमच्या संबंधित हा सगळा विषय आहे तरी तुमच्यापर्यंत ही का माहिती नाही आहे? ते तुम्हाला MC मॅडमला विचारावं लागणार किंवा DMC, AMC त्यांना विचारावं लागणार. बरं, या अहवालातून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत की अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे आणि दोष जो आहे तो जे कंत्राटदार आहेत किंवा देखरेख करणार आहेत त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे. हे बघा, असं आहे की कॉन्ट्रॅक्टरवर तुम्ही, मला असं माहिती पडलं की काहीतरी दंड आकारण्यात आलेला आहे. तर माझं म्हणणं असं आहे की एखादा दंड आकारून कोणाच्याही जीवाची भरपाई करता येत काय नाही. तर माझी एक प्रशासनाकडे 2-3 दिवसापूर्वी जेव्हा हे मीटिंग, स्पेशल मीटिंग म्हणून लावली होती, तेव्हाही मी सांगितलं होतं असे कॉन्ट्रॅक्टदाराला फौजदारी केस करून त्यांना 2-3 वर्षासाठी जेलमध्ये पाठवा, तर हे कुठे ना कुठे थांबणार. तुमच्यापर्यंत अहवाल पोहोचत नाही किंवा तुम्हाला अहवालाबद्दल माहीत नाही, प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यामध्ये समन्वय नाही का? असं तर मला वाटत नाही, कारण असं पहिले कधी घडलेलं नाही आहे. आणि कोणाची चूक असो किंवा पर्पजली नाही दिलेलं आहे किंवा ते विसरलेले आहे तेही मला माहिती नाही, तर मी याच्यावरती काय तुम्हाला दोषी करू. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कुलटकर, NDTV मराठी, मुंबई.